मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिहेवियर सायन्स GNM फर्स्ट इयर 2023ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. त्याची फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग त्याचे आपण आन्सरसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, त्याचे आन्सर वगैरे बघून घ्यायचे आहेत. आणि जे लॉंग क्वेश्चन आहेत त्याचे आन्सरचे काही व्हिडिओज चॅनलवरती असतील, तर चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणत्या आहे ते मी तुम्हाला नक्कीच देऊन ठेवेन. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण मोठी फॅमिली बनवूया. व्हिडिओला लाईक करा, लाईक करून प्रोत्साहन द्या. शेअर करायला विसरू नका तुमच्या ज्यांना गरज आहे त्या मित्रमैत्रिणींना. आणि तुमचे जर व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ आहे जो आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्समध्ये. तर पहिलं फिलिंग द ब्लँक्स जो 5 मार्काला प्रश्न आहे. ॲक्च्युली प्रश्न असतो 75 मार्काला. तर तुम्हाला मी आता सांगते जरा ह्याचा क्वेश्चन पॅटर्न सांगते, तर तुमच्याकडे शेवटपर्यंत बघायचं आहे. इथे लिहिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे बघा. उमेदवाराने तिचा आसन क्रमांक इंग्रजीमध्येच लिहायचा. असे आसन क्रमांक असतात आपल्याला आन्सर शीटमध्ये, ते आपल्याला लिहायचे. त्याला काही करेक्शन करायचं नाही आहे, चुकीचं लिहायचं नाही आपल्याला, बरोबर लिहायचं. कारण त्याची मिस्टेक केली तर काय होणार, मग तुमच्या एक्झामिनर मग प्रॉब्लेम होतो. कारण आपल्या हॉल तिकीटचा जो नंबर असतो तो लिहायचा असतो आपल्याला. हॉल तिकीटमध्ये आसन क्रमांक म्हणजे हॉल तिकीटवरती जो नंबर असतो तो लिहायचा असतो. चुकला किंवा काही मिस्टेक झाली तर मग प्रॉब्लेम होणार. समजून घ्या काय प्रॉब्लेम होणार. कृपया लक्षात घ्या की ते बघा टिप्स लिहिल्यात. कृपया लक्षात घ्या की मराठी पेपरमध्ये कोणतीही शंका असल्यास इंग्रजी आवृत्तीमध्ये सेट केलेली प्रश्नपत्रिका अंतिम आहे. त्याच्यानंतर नवीन प्रश्न नवीन पानावर आपल्याला लिहायचा आहे. नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहायचा आहे. आणि आन्सर शीटच्या मागे अजून इन्स्ट्रक्शन्स असतात की काय आहेत किंवा कसं लिहायचं तेही असतात. जेव्हा आन्सर शीट एवढा वेळ नसतो आपल्याकडे. कारण तुम्हाला मी आता नेहमी सांगते की व्हिडिओ जो नवीन GNM फर्स्ट इयरच्या स्टुडंटना की खूप लिखाण करावं लागतं. भयंकर लिखाण असतं, प्रचंड लिखाण असतं. 2-2, 3-3 पेज एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं आपल्याला. तर मग भयंकर, पण मुद्देसूद लिहायचं. आपण लिहिताना छानपैकी मस्त लिहायचं. तर त्याच्यामुळे खूप फास्ट लिहावं लागतं. तर आपल्याला थोडक्यात वाचून घ्यायचं 1-2-3 मिनटात काय लिहिले स्पेसिफिक आपल्याला टीचरने सांगितलेलं असतं. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त लिखाणाची प्रॅक्टिस हवी आणि प्रश्नांची उत्तरं मुद्देसूद लिहिता आली पाहिजे. तर पहिला प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स, जो सरकारला विचारला जातो. तर कौशल्य विकासासाठी डॅश फार आवश्यक आहे. कौशल्य विकासासाठी काय आवश्यक आहे, तर सराव. हे उत्तर बरोबर आहे त्याचं. त्याच्यानंतर आहे दुसरा, डॅशची क्षमता हा महत्त्वाचा माणसाचा स्वभाव गुण आहे. शिकणे व समजणे, वाढ होणे, स्थलांतर होणे, भांडण करणे हे नव्हे, तर शिकणे व समजणे हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे किंवा महत्त्वाचा गुण आहे. तिसरा आहे, आपल्याला न आवडणाऱ्या आणि दुःखदायक घटना विसरणे या मानसिक प्रक्रिया आहे. आपल्याला न आवडणाऱ्या घटना आणि दुःखदायक घटना विसरणे ही डॅशची मानसिक प्रक्रिया आहे. तर दमन. त्याच्यानंतर आहे मानसशास्त्र हे डॅशचा शास्त्रीय अभ्यास हो. मानसशास्त्र कशाचा आहे अभ्यास, तर वर्तणूक आणि मानसिक प्रक्रिया. मग ह्याच्यामध्ये हे येते आणि बचे उत्तर बरोबर. कळलं? ह्याचं उत्तर आहे आणि बचे हे उत्तर, वर्तणूक आणि मानसिक प्रक्रिया. त्याच्यानंतर 5वा आहे माणसाच्या मूलभूत गरजांचा प्राधान्यक्रम डॅशने लावला. कुणी लावला, तर मॉस्लो याने लावला. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा. पहिला अ गटामध्ये सामाजिक समस्या, दुसरा आहे शिकणे, तिसरा आहे भुकीची इच्छा, चौथा आहे दिवा स्वप्न. ब गटामध्ये आहे शारीरिक प्रेरणा, मुक्त विचारसरणी, व्यक्तिमत्व, वर्तणूकमध्ये बदल. त्याच्यानंतर अजून चौथा आहे बाह्यमुखी आणि ह्याच्यामध्ये हुंडा पद्धत. तर आपल्याला सामाजिक समस्या कोणती आहे, सामाजिक समस्या कोणत्या आहे, तर हुंडा पद्धत. ही हुंडा पद्धत जी आहे ती सामाजिक समस्या आहे. शिकणे म्हणजे काय, तर वर्तणूकमध्ये बदल ड.
भुकेची इच्छा म्हणजे काय आहे? भुकेची इच्छा काय असेल बरं, कुणाला माहिती आहे का? तर शारीरिक प्रेरणा. दिवा स्वप्न काय आहे? दिवा स्वप्न मुक्त विचारसरणी. आणि बाह्यमुखी म्हणजे काय? तर व्यक्तिमत्व. तर अशा प्रकारे ह्याची उत्तरं आहेत. त्याच्यानंतर चुकी बरोबर आपल्याला लिहायचं आहे. तर चुकी बरोबर हे सुद्धा आपल्याला किती मार्काला असतात? तर 5 मार्काला हा प्रश्न असतो. तर आपल्याला पहिला बघूया. परस्पर संबंध एक दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य आहे. परस्पर संबंध हे दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य आहे. तर चूक आहे. परस्पर संबंध हे दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य आहे. चूक आहे हे, म्हणजे चूक लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, रूढी आणि परंपरा समाज नियंत्रणाचे घटक आहेत. बरोबर, कारण रूढी आणि परंपरा हे काय आहे? समाज नियंत्रणाचे घटक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, सर्वांगीण मानसिक क्षमता म्हणजे बुद्ध्यांक होय. सर्वांगीण मानसिक क्षमता म्हणजे बुद्ध्यांक होय, तर हे चूक आहे. त्याच्यानंतर अवधान ही अध्ययन प्रक्रिया आहे. तर हे बरोबर आहे. अवधान ही अध्ययन प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर दुय्यम समूह आकाराने लहान असतात. तर ह्याचं उत्तर काय असेल? तर चूक आहे. दुय्यम समूह आकाराने लहान असतात, नसतात, मोठे असतात. तर परस्पर संबंध सांगितलं, चूक आहे. फॉल्स आहे, हे पण चूक आहे. मग सर्वांगीण 2 मिनटं चुकलं माझं, 2 मिनटं. तर पहिला आहे फॉल्स आहे, दुसरा आहे ट्रू, तिसरा आहे फॉल्स, चौथा आहे ट्रू आणि दुय्यम समूह असं आहे. चूक बरोबर, चूक बरोबर, चूक असं आहे. त्याच्यानंतर टिपा लिहायच्या आहेत. 15 मार्काच्या आहेत. 5 प्रश्न आहेत. कोणतेही आपल्याला 3 टिपा लिहायच्या आहेत. तर पहिला आहे बालविवाह, त्याच्यानंतर दुसरी आहे सवयी, तिसरा आहे संयुक्त कुटुंब, हुंडा पद्धती, प्रेरणा. ह्याच्यातले कुठले क्वेश्चनचे आन्सर ज्या म्हणजे टिपांचे आन्सर माझ्या म्हणजे आहेत, मी चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही जाऊन नक्की बघायचे आणि त्याचे आन्सर लिहायचे आहेत. त्याच्या मानवी जीवनात भावनांची भूमिका महत्त्वाची असते. शास्त्रीय कारण लिहा. स्वसंरक्षण यंत्रणा या सुरक्षा झडपेचे कार्य करतात. भारतात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. का लिहायचं आहे? कारण मानसशास्त्राचा अभ्यास परिचारिकेसाठी आवश्यक आहे. परिचारिका ही सर्वपरोपरी मिळते जुळते करून घेणारी व्यक्ती आहे. का परिचारिका ही सर्वांशी मिळते जुळते घेणारी व्यक्ती आहे? तर हे आपल्याला लिहायचं आहे. तर 5 आहेत प्रश्न. एक प्रश्न 3 मार्काला आहे, समजून घ्या. आणि तुम्हाला 15 मार्काला विचारलं आहे. 5च्या 5 लिहायच्या, त्याच्यात ऑप्शन नाही आहेत. तर प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. का आलं का? तर पहिला प्रश्न 2 मार्काला आहे, व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहा. त्याच्यानंतर दुसरा आहे 3 मार्काला, व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारांची यादी करा. 4था आहे व्यक्तिमत्व विकासाचे घटक लिहा. 5वा आहे व्यक्तिमत्व तपासणीच्या पद्धती लिहा. 5 मार्काला लिहायचा आहे. हा 15 मार्काला प्रश्न विचारला जातो, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. 4था प्रश्न खूप महत्त्वाचा असतो, 15 मार्काला विचारला जातो. किंवा त्याला और असतो एक. शहरी वसाहतीमधील आरोग्य समस्यांची यादी करा. शहरी वसाहत ग्रामीण वसाहत फरक लिहा. ह्याची लिंक आहे, ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. शहरी वसाहत ग्रामीण वसाहत फरक. समाजाची वैशिष्ट्ये लिहा. वेश्या व्यवसायाची कारणे लिहायची आहेत आपल्याला. और आहे 4थ्या प्रश्न. 5व्या प्रश्नाकडे आपण वळूया आता. शिकणे व्याख्या लिहा. शिकण्याचे प्रकार लिहायचे. शिकण्यावर परिणाम करणारे विविध घटक. तुम्ही शाळेत शिकणाऱ्या मुलांना शिकवण्याबाबत काय सल्ले द्याल? किंवा आता हे प्रश्न कसे 2 मार्क, 5 मार्क, 5 मार्क, 3 मार्क. कौटुंबिक अंदाजपत्रकाची व्याख्या लिहा. कौटुंबिक अंदाजपत्रकाचे फायदे लिहा. अंदाजपत्रकाचे प्रकार लिहा. कौटुंबिक अंदाजपत्रक तयार करताना आपण कोणते मुद्दे विचारात घ्याल हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. तर आपल्याला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे.
तर हे पहिला प्रश्न 2 मार्काला, दुसरा आहे 5 मार्काला, तिसरा 3 मार्काला आणि चौथा आहे 5 मार्काला. तर असा 15 मार्काचा हा सुद्धा 5वा आणि लक्षात घ्यायचं आहे चौथा आणि 5वा प्रश्न 15 मार्काचे प्रश्न असतात. ते येणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. थोडक्यात समजा काही प्रश्न जेवढं येईल ना तेवढं पटापट लिहून घ्यायचं आहे. कळलं का? म्हणजे तुम्हाला कसं जे येणार ते त्याच्यासाठी नेहमी लक्षात घ्या, प्रश्न लिहिताना जे आहे ना ते पटापट लिहून आपल्याला पुढे जायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, गोंधळ होऊन जातो आणि मग प्रश्नपत्रिका लिहायचे, क्वेश्चन पेपरचे आन्सर लिहिणं राहून जातं. तर आता हे झालं ह्याचा सोप्या भाषेत मी इंग्लिश पॅटर्न पण सांगते, म्हणजे इंग्लिशमध्ये कशी असते. तर हा इंग्लिशमध्ये पेपर असतो. तर पहिले पटकन बघूया 2 मिनटात. डॅश डॅश इज व्हेरी इसेन्शियल द डेव्हलपमेंट ऑफ अ स्किल. तर कुठला ह्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे का? मी मगाशी सांगितलं आहे तसंच प्रॅक्टिस. त्याच्यानंतर द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ ह्युमन बिईंग ऑन देअर कॅपॅसिटी टू. तर ह्याचं तुम्हाला आन्सर लर्न अँड अंडरस्टँड ए आणि बी मधलं लिहायचं. त्याच्यानंतर ही अशा प्रकारे क्वेश्चन पेपर आहे. इंग्लिशमधला सेम पॅटर्न आहे, फक्त इंग्लिशमध्ये असतो. इन केस तुम्हाला मराठीमध्ये काय कन्फ्युजन असेल, इंग्लिश पॅटर्न बघू शकता तुम्ही. डॅशच्या आणि तुम्हाला कंबाईन पण लिहू शकता, इंग्लिश मराठी मिक्स पण लिहू शकता तुम्ही, तर काय इश्यू नाही आहे. तिसरा आहे डॅश डॅश इज मेंटल मेकॅनिझम कॉसेस फॉरगेटिंग ऑफ द अनप्लेझंट अँड पेनफुल इव्हेंट्स. तर ह्याचं तुम्हाला तिसऱ्याचा आन्सर आहे रिप्रेशन. त्याच्यानंतर अशाच प्रकारे ही क्वेश्चन पेपर आहे. फिजिकली सायंटिफिक स्टडी ऑफ तुम्हाला लिहायचं आहे चौथ्याचं ए अँड बी. त्याच्यानंतर हेरिडिटी ऑफ बेसिक ह्युमन नीड्स वॉज सेट अप बाय मॉस्लो. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे. हे फिलिंग द ब्लँक्स आहेत, त्याचे लिहायचे तुम्हाला आन्सर. चौथ्याचं आहे डावरी. लर्निंगचं आहे मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर. हंगर ड्राईव्ह म्हणजे काय, भुकेची इच्छा म्हणजे ही शारीरिक प्रेरणा. डे ड्रीमिंग म्हणजे फ्री थिंकिंग आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे पर्सनॅलिटी. तर अशा प्रकारे. आणि हे इंग्लिशमधले जे आहे ते चाइल्ड मॅरेज आणि हे फिलिंग द ब्लँक्स जे मी सांगितले मगाशी तसेच आन्सर आहेत. तुम्हाला काय त्याच्यामध्ये म्हणजे काय करेक्शन वगैरे करायचं नाही आहे, सेम आहे. तुम्ही ते पण मी आता ट्रू अँड फॉल्सचं सांगते. फर्स्ट आहे ट्रू, फर्स्ट आहे फॉल्स, सेकंड आहे ट्रू, थर्ड आहे फॉल्स आहे. त्याच्यानंतर चौथा आहे ट्रू आणि 5वं आहे फॉल्स. तर पहिलं फॉल्स, सेकंड ट्रू, तिसरं फॉल्स, चौथं ट्रू आणि 5वं आहे फॉल्स. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचे आन्सर लिहायला पाहिजे. असा इंग्लिशमध्ये पॅटर्न असतो आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे अशाच प्रकारे सेम चाइल्ड मॅरेज, हॅबिट्स, जॉईंट फॅमिली, डावरी सिस्टीम, मोटिवेशन, हे असे म्हणजे शॉर्ट्स 3 लिहायचे आहेत. त्याच्यानंतर सायंटिफिक रिझन आपल्याला अशाच प्रकारचा असतो. तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ किंवा अशा प्रकारे क्वेश्चन पेपर लिहायचा आहे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.